वाढदिवस केवळ शुभेच्छांनी नव्हे तर समाजोपयोगी कार्यातून साजरा करता येतो. याचे उदाहरण नगरसेविका श्वेता खरात खांडेकर यांनी घालून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी परिसरातील सोनामाता आदर्श कन्या विद्यालय, सोनामाता आदर्श शिशु मंदिर आणि सोनामाता आदर्श बालक मंदिर येथे एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी छत्री वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना छत्र्याचे वितरण करण्यात आले. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करताना अडचणी येऊ नयेत, तसेच एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. छत्री मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव पाहायला मिळाले. यावेळी महापौर विनायक कोंड्याले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन करणे ही सामाजिक बांधिलकी जपणारी बाब असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देणे ही समाजाची जबाबदारी असून विशेषतः एकल पालक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधार, प्रोत्साहन आणि आत्मविश्वास मिळतो, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला जंगम, नगरसेविका कल्पना कदम, नगरसेविका श्वेता खरात खांडेकर, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, मुख्याध्यापक जिलानी पटेल, सचिव कीर्तिलक्ष्मी अत्रे, पर्यवेक्षक भीमराव माने तसेच शिक्षण कर्मचारी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व्यवस्थापनाने आयोजकांचे आभार मानले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांनी स्वागत करून त्यांचे कौतुक केले. सन्माननीय व्यासपीठ, आपल्याला माहिती आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्यासाठी खूप मोठं चांगलं काम करत आहेत. आपल्या महाराष्ट्राला प्रगती पथावरती घेऊन नेण्याचं काम करत आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी जो छत्री वाटपाचा उपक्रम घेतलाय त्याबद्दल आमचे श्वेताताई खरात यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण का आपल्या या भागामध्ये मुलांना जेव्हा सकाळी जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा शाळेला सुट्टी घ्यायचा विचार असतो, पण मुलं शिकले तरच मोठे होणार आहेत. या दृष्टिकोनातून तुम्ही छत्री वाटपाचा कार्यक्रम अतिशय वेगळा उपक्रम, कारण का प्रत्येक ठिकाणी फडणवीस साहेबांचा वाढदिवस असताना रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, बॅग वाटपाचा कार्यक्रम असेल, आरोग्य शिबिर असेल, प्रत्येक ठिकाणी भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी होत होते आणि त्या कार्यक्रमामध्ये हा एक वेगळा कार्यक्रम म्हणून छत्री वाटपाचा लहान मुलांना चांगला उपक्रम या ठिकाणी तुम्ही राबवला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि आपले आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व टीम या ठिकाणी सोलापूर शहर मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या नागरिकांना, लोकांना काय हवंय आम्ही काम करत असतो. महानगरपालिकेमध्ये सर्व यंग टीम या ठिकाणी काम करत आहेत. पुढे देखील आपल्या शाळेसाठी जे काय असेल समस्या तर आम्हाला जरूर कळवा असे मुख्याध्यापकांना विनंती करतो आणि असेच वेगवेगळे उपक्रम आमच्या हातून घडो. तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलात त्याबद्दल मान सन्मान. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात जे विविध उपक्रम झाले त्यातला एक छान उपक्रम श्वेताताईंनी इथं केलेला आहे. सर्व मुलांना पाऊस आला शाळेत जायच्या वेळेला की मग काय म्हणतो आपण, पावसात भिजायला नको, युनिफॉर्म भिजतो, मग आपण शाळेला बुट्टी, सुट्टी नाही बुट्टी, शाळेला सुट्टी नसतीच पाऊस आला तरी आपण बुट्टी मारतो की नाही. शाळेला तुम्ही रोज यावं, पावसाचं निमित्त सांगू नये म्हणून श्वेताताईंनी आपल्याला सगळ्यांना शाळेत येण्यासाठी छत्री दिलेली आहे. आता आपण थोड्या वेळापूर्वी पाऊस आला की नाही, बारीक बारीक तुम्ही शाळेत आलात तेव्हा पाऊस आला की नाही. मग आता उद्या पाऊस आल्यानंतर ज्या मुलांना छत्री मिळाली आहे ते काय करणार, छत्री घेऊन शाळेत येणार. याचा मागचा उद्देश काय आहे की तुम्ही सगळेजण छान शिकलं पाहिजे आणि शिकून नाना अत्रेंनी जो पायंडा पाडलेला आहे शाळेमधल्या सर्व मुलांना, महापौर साहेब इथे येणारी मुलं ही तळागाळातल्या कामगारांची, आजूबाजूच्या सगळ्या झोपडपट्टीतल्या राहणाऱ्या पालकांची
किंवा कामगार वस्तीमध्ये काम करणाऱ्या कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगार वस्तीतल्या लोकांची मुलं आहेत. आणि ही सगळी मुलं ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकतात आणि नानांनी हे ओळखून इथे ही शाळा काढली. त्यांच्या कुटुंबियांनी मोठं योगदान ह्या शाळेसाठी दिलं आणि आपल्यासारख्या लोकांनी त्यांना मदतीचा हात दिला. त्यामुळे ही शाळा इथे दिमाखाली उभी आहे. 1951 साली या शाळेची स्थापना झाली आणि आज 2026 मध्ये ही शाळा दिमाखाली या भागामध्ये काम करते. याचं सगळं श्रेय कैलासवासी नाना आत्रे, त्यांचे सर्व कुटुंबीय, आता त्यांच्या बघणाऱ्या या सगळ्या करणाऱ्या त्यांच्या सुनबाई कीर्तिताई आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना मी विनंती करेन की आमच्या सगळ्यांच्याकडून जी काही मदत होईल ती तुम्ही हक्काने सांगा. आमचे नरेंद्र दादा या मुलांच्यासाठी त्यांचा आधार निघतंय का, त्या मुलांच्यासाठी आणखीन काही दाखल्यांची गरज आहे का, शैक्षणिक बाबीमध्ये त्यांना काही मदत करता येईल का, अशा सगळ्यांमध्ये मदत करताय. त्याचबरोबर आई प्रतिष्ठानकडून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळते. शिवाय आमच्यासारख्यांच्याकडून आपल्याला काही अपेक्षा असेल, महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल तर ती आम्हाला आपण मोकळेपणाने सांगावी. आम्ही आपल्याला आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मदतीसाठी सदैव तयार आहोत. तुम्ही खूप शिका, मोठे व्हा आणि नानांचं तुमच्या शाळेचं या सोनामाता शाळेचं नाव आपण उज्ज्वल करावं आणि आमच्या देवेंद्रजींना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण शुभेच्छा द्याव्यात. त्यांना निरामय निरोगी आयुष्य लाभावं अशा प्रकारची प्रार्थना मी सिद्धरामेश्वर कैलासवासी नानाश्री यात्रे, प्रसादजी यात्रे, सरोज यात्रे, त्याचबरोबर आजच्या ह्या छत्री वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सोलापूर